आम्ही आता लालबागच्या दर्शनासाठी आलोय. खूपच गर्दी, खूपच पाऊस आहे इथे. बघू आम्हाला किती वाजता दर्शन भेटेल. लालबाग दर्शन इज नॉट इझी. मिस यू गाईज. मजा आली. टॅक्सीवाल्याने आमची फसवणूक केली. माझा हात पण दुखायला लागला म्हणून हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. मित्रांनो, वेलकम बॅक टू माय ब्लॉग, माझा ब्लॉग. जसं की तुम्ही हे काय ते थंबनेल बघितलाच असशील की आम्ही आता आलो आहे लालबागला. आणि जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगला प्रतिसाद दिला, 17 मिलियन व्ह्यूज गेले लास्ट ब्लॉगला. त्याच्यामुळे असं विचार केला की आणखीन एक ब्लॉग करू नेक्स्ट. तर आम्ही आता लालबागच्या दर्शनासाठी आलो आहे आणि आज खूप गर्दी आहे इथे. सो आता रात्रीचे वाजलेत शार्प 2:40 झालेत, 2:40 आणि खूपच पाऊस आहे इथे, पाऊस मुंबईत. सो आता आम्ही लाईनला लागोल, इथंच कंटिन्यू करेल. लाईनला लागल्यानंतर तिथून कंटिन्यू. हे चिंतामणीसाठी लाईन आहे, खूप लाईन आहे इथे. आणि आज माझ्यासोबत आहेत कोल्हापूरवरून धर्मराज, लातूरवरून हरी आणि सोलापूरचे कुठे गेले आणि सोलापूरचे धनाजी राजे. सध्या आता आम्ही मुंबईचा राजाच्या मुखद्वाराजवळ आहे. मुंबईचा हा तोच तो मला दाखवतो. तुफान गर्दी आहे इथे. आम्ही बरोबर 2:40, 2:50च्या आसपास लाईनला लागलो आहे. खूपच गर्दी, खूपच पाऊस आहे इथे. बघू आम्हाला किती वाजता दर्शन भेटेल, सांगेनच आम्ही तुम्हाला. आम्हाला इथे पोहोचायला 1 तास लागले. आता इथून किती वेळ लागेल काय सांगता येत नाही. खूपच मोठी लाईन आहे. अशीच आणखीन एक लाईन आहे. ती झाल्यानंतर मग छोटी गली. लालबाग दर्शन इज़ नॉट इजी. आने से पहले एक बार ज़रूर सोचना. लेकिन मेरे को पता है कि अपन जब लास्ट टाइम आए थे ना, तो यहाँ पे वो एयर वगैरह थे, मतलब नहीं, वर्ल्ड कप के मैचेस दिखा रहे थे. और कंपेरेटिवली अपन लास्ट टाइम आए थे तो लाइन बहुत रुक रही थी, फिर रुक के. इस बार ऐसा नहीं है कि भाई चल रही है. एक अच्छा है इधर का है मैनेजमेंट. लेकिन आने से पहले एक बार ज़रूर. हाँ, 1 घंटा हमको लगा. मी हिंदी को बोला नाही. 1 तास लागला आम्हाला यायला. 1 तास लागला आम्हाला यायला. आणि इथून मला वाटतं अर्धा तास आम्ही इथेपर्यंत आलो आहे. लास्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हा खूप 2 घंटे 3 घंटे तीन हां. आता वाजले तर 4 साडेचार. आता बघू आम्ही बाहेर कितीपर्यंत पडेल. सगळे फुटेज तुम्हाला बघण्यात येईल. अपडेट नाही रे. थोडं हिंदी आणि मराठी मिक्स असेल, इंग्लिशही असेल. तर हां, तेच की बाय लँग्वेज. बघू शकता गर्दी तुम्ही. फक्त लाईन नाही थांबली पाहिजे. तर मैं इसी जगह अक्षय कोलैप्स हुआ था. थक गया था, बोल रहा था की अब नहीं जाना. पण आम्ही त्याला कशा तरी कन्व्हिन्स केलं आणि चल बोललो की भाई कर. त्याने केला. अक्षय, मयूर, गोकुल, हितेश. वी मिस यू गाईज. त्यावेळी हितेशचा रिप्लेसमेंट म्हणून आम्ही झाला आणि एक हरिओम म्हणून आहे, तो नंतर दाखवतो. टाईम जेव्हा आम्ही लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलो होतो इथे, तर इथेपर्यंत यायला आम्हाला मिनिमम 4 तास लागले होते. आज का माहिती नाही. आज आम्ही इथे फक्त 50 मिनटं आलो. जर तुम्हालाही इथे यायचं असेल तर आयडियल टाईम म्हणू शकतो की 2-3च्या मध्ये या. 3ला जरी लाईनला लागला ना तर खूप भारी होईल. तर दर्शन खूप लवकर होईल. सो त्या पहाटेच्या 2-3च्या आसपास आहे. 4 नंतरही आला तर तुम्हाला खूप गर्दी भेटेल. आता का माहिती कंटिन्यू लाईन चालू आहे. का माहिती लाईन का थांबली, पण नाही चालू झाली. 1 तासात आम्ही शेवटच्या अंतिम टप्प्यात आलो आहे. आता चालू आहे, आता पोचतोय लालबागच्या दर्शनासाठी. ती आहे शेवटची लाईन. म्हटलं नव्हतं की इतक्या फास्ट दर्शन होईल. 3 वाजता आम्ही लागले होते. आता 5 वाजले. सॉरी किती वाजले? 5 वाजत आले. 3 वाजता लाईनला लागलो होतो. 5 वाजले. वाटलं नव्हतं की इतक्या फास्ट दर्शन होईल आमचं. आम्ही ठरवून आलो होतो की 10 वाजतील. पण लेट्स गो फास्ट. चला आता च्या टप्प्यात येऊन आम्हाला थांबवले. पण का थांबवले?
लाईनला थांबलो होतो आणि आता वाजले 5:30. 2.5 तासात आमचं दर्शन झालं, ते पण पहिल्यांदा. लास्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हा 7 तास लागले होते. खूप भारी एक्सपिरियन्स होता, मजा आली, खूप मजा आली. आता प्रसाद घेतो आणि यांना कसं वाटलं तेही सांगतो. खूप खूप मस्त एक्सपिरियन्स होता, खूप. आता आमच्याकडे एवढा वेळ आहे की आता काय करायचं तेच माहीत नाही, कारण की आमची रिटर्न ट्रेन आहे 5 वाजता आणि इथून आहे आमच्याकडे आता 12 तास. पहिला काहीतरी खाऊ, कारण की खूप भूक लागले, फ्रेशही व्हायचं आहे. बघतायच तुम्ही कसं दिसतोय आम्ही आता प्रसादाच्या लाईनला. आमचं लालबागचं दर्शन झालं आहे. सगळ्यांचं एक्सपिरियन्स आपण विचारतो नाही. तुझा कसा एक्सपिरियन्स होता लालबाग? अरे अनुभव सांग ना तुझा लालबाग. मस्त होता. हां का? तुझा हरी, तुझा फर्स्ट टाईम आला आहे आमच्यासोबत. तर मग तेरा कसा होता? सेकंड टाईम आहे तो. सेकंड टाईम आला नाही. आमचं 3 तासात दर्शन झालं. आम्हाला वाटलं नव्हतं 3 तास. लास्ट टाईम आम्ही आलो तर आम्हाला वाटलं होतं की आमच्याकडे टाईम नव्हता, पण यावेळी आता टाईमच टाईम आहे. 10 तास आहेत आमच्याकडे. काय करायचं 10 तास हेच आम्हाला कळत नाही. म्हणून आम्ही 5 वाजता ट्रेन आहे आणि आमची 5 वाजता ट्रेन आहे, रिटर्न ट्रेन 5 वाजता संध्याकाळी. म्हणून आम्ही आता चिंतामणीच्या दर्शनासाठी आलो आहे. तिथेही अशी ही रांग आहे. सो बघू आता हे किती वेळ लागेल चिंतामणीसाठी. पण लालबाग बेस्ट होतं, मजा आली. आम्ही आल्यापासून सकाळी 2 वाजल्यापासून पाऊस आहे. पाऊस थांबत नाही आहे, त्याच्यामुळे टोपी घालायला लागते, छत्री यूज करायला लागतो. मुंबईत खूप पाऊस आहे. मुंबईचा पाऊस खरंच खूप डेंजरस आहे. थांबायचं नावच घेईना. शिवाजी महाराज की जय, बोलो श्री शिवाजी महाराज की जय, श्री चिंतामणीचा जय असो. नमो पार्वती पतंग सो आमचं आता चिंतामणीचं पण दर्शन झालं आहे. काळ्या चौकीचं गणपतीचं पण झालं आहे. लालबागही झालं आहे. काय 4-5 तासात आमचे 3 गणपती झालेत. आता परेलचा महाराजा हा गणपती पाहायचा आहे. पहिला आम्ही काहीतरी पेटपूजा करू असे आमचा विचार आहे. ते केल्यानंतरच आम्ही बाकीचे गणपती बघेन आणि काय करायचं पुढचं प्लॅन मग ठरवेन. सो लेट्स. आता आम्ही परेलचा राजा बघायला आलो आहे. ती एक अशी मूर्ती की विदाऊट बॅलन्स अशी बनवण्याची सांगितली आहे मोटरीमधनं. सो आम्ही तीच मूर्ती बघायला आलो आहे. हो चला बघूया कशी. आम्हाला जो पाहायचा होता तो हा नाही आहे. टॅक्सीवाल्याने आमची फसवणूक केली. आम्ही खूप दमलो आहे, त्याच्यामुळे आमचा सध्या चाय ब्रेक चालू आहे. पाय आमचे डोके दुखायला लागले, कारण की सकाळी 2 वाजल्यापासून आम्ही उभेच आहोत आणि चालतच आहोत. त्याच्यामुळे आम्ही थोडासा ब्रेक घेतला आणि पाऊसही आहे. आणि आता पळेलचा महाराजा बघायचा आहे. आम्ही जो हा आता जो बघायला आलो होतो तो नाही आहे, म्हणून आम्ही तो तिकडे जाईल. मग तिथून बघू काय डिसाईड करायचं काय आहे. आम्हाला जो गणपती पाहायचा होता तो हा आहे. आमचे सगळे गणपती वगैरे सगळे बघून झालेले आहेत. परेलचे जेवढे होते लालबाग वगैरे सगळे झाले आहेत. आता आम्ही मनीषला चाललो आहे थोडंसं इकडे फिरायला वगैरे. नरिमन पॉईंटला पण जायचं आहे मला, मी कधी गेलो नाही. सो ते बघणार आहे आता आम्ही. सो लँड तिकडे जातो. सकाळी इतका पाऊस आणि असं इतकं ऊन. मुंबईचं वेदर कधीच काही सांगता येत नाही. आता आम्ही एका रेस्टॉरंटला गेलो होतो, लिबर्टी. ते सिन्स 1961 पासून आहे. तिथला आम्ही डोसा वगैरे ट्राय केला, पुरी भाजी ट्राय केली आणि इडली ट्राय केली. खूप छान होता. तुम्ही कधी गेला मरीन स्टेशनच्या इथे जवळच आहे. आय गेस 200-300 मीटर्सच्या आसपास जवळच आहे. आता म्हटलं आम्हाला वाटलं की तुला मरीनचा वेदर खूप छान असेल म्हणून मरीनच्या इथे जाऊ, पण तिथे खूप ऊन आहे, त्याच्यामुळे छत्री घेऊन फिरावं लागतं आणि इथली सिच्युएशन पण आज काय वेगळी. सो त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की इथून CSMTलाच जायचं आणि तिथे जाऊन मस्त बसू, कारण की उन्हात फिरणं नाही होणार. बस फालतूची एनर्जी घालवणं हे माझा हात पण दुखायला लागला, म्हणून हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. मुंबईचा पाऊस हा कधीच सांगून येत नाही. एकदमच मगाशी इतकं ऊन पडलं होतं आणि एकदमच आता पाऊस चालू झाला आहे. तर आम्ही आता जस्टच पुणे स्टेशनवर पोहोचलो आहे. 2च मिनटं झाले. आता आम्ही घरी चाललो आहे आणि ब्लॉग समाप्त करण्याचा वेळ आला आहे. अनएक्सपेक्टेड टाईममध्ये दर्शन झालं लालबागचं. खूप मजा आली लालबागला आणि बाकी इतर गणपती सगळे बघण्यासाठी हे. आता आम्ही घरी जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन थोडा वेळ बसून आम्ही पुण्याचे गणपती जे मानाचे 5 आणि दगडूशेठला जाणार आहोत. आजच सगळे गणपती करणार आहोत. म्हणून हा मुंबईचा
पार्ट पहिला आहे आणि ह्याचा पार्ट दुसरा येईल जो पुण्यातले सगळे गणपती आहेत. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा और क्या होता है भाई, और कमेंट करा गणपती बाप्पा मोरया म्हणून. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ह्याचाच दुसरा पार्ट जो पुण्यातले गणपती असेल तोही बघा, हाही बघा, ह्याला चांगला प्रतिसाद द्या तुम्ही. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया. गाईज जो पुण्याचा ब्लॉग येणार होता तो नाही येणार आहे, म्हणजे नाही टाकणार आहे, कारण की प्रचंड गर्दीमुळे मला तो काही शूट करताही आलं नाही आणि परत जाण्याची इच्छाही नाही आहे. म्हणून जे होतं ते हाच होता ब्लॉग मुंबईचा. दुसरा पार्ट पुण्याचे गणपतीचा ब्लॉग वगैरे काही नाही येणार, कारण की काही शूटच नाही करता आलं. सो जे होतं ते हेच होतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.